सर्वप्रथम आज आपण इथे शेवटची पत्रकार परिषद घेतो कारण इथे हे कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे। आपण लॉनमध्ये घेऊ किंवा दुसऱ्या ठिकाणी घेऊ कारण 2-3 जे आपण हॉटेलमध्ये पण घेतलं होतं तिथेही रेंजचा इश्यू आलेला आहे। माझ्याकडे हे जे दस्तावेज आहे ते याच्या संदर्भात काल अंजली दमानिया मॅडम आणि पुण्याचे विजय कुमार जे एक आरटी ॲक्टिव्हिस्ट आहे आणि खूप चांगल्या रीतीने ते काम करतात आहेत त्याच्या बाबतीत त्यांनी सखोल खुलासा केलेला आहे। पण त्याच्यातून मला फक्त हे सांगायचे आहे की त्यांनी जे आकडा दिलेला आहे की 1500 कोटी रुपयेचा टेंडर घोटाळा जे आहे आपण खऱ्या अर्थाने त्याला बघितलं तर ते 2000 कोटी रुपयेपेक्षा जास्तचा टेंडर घोटाळा आहे। आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं होतं की फक्त 3 एजन्सीजला 2013 पासून तर 2025 2013 कुठे आणि 2025 कुठे तर 3 वर्षासाठी ते टेंडर होतं। 3 वर्षाच्या नंतर 1 वर्ष त्यांना एक्सटेन्शन आपण दिलं असतं पण हेच 3 एजन्सीज जे आहे ते कशा प्रकारे 2013 पासून फक्त 2017 मध्ये एक टेंडर फक्त एका सिक्युरिटीसाठी निघालं होतं आणि त्याच्यानंतर हेच लोक करत आहे। आणि ज्याप्रमाणे त्यांनी पण सांगितलेले आहे हे जे 3 लोक हे सगळं चालवत आहे 2000 कोटी रुपयेचं जे टेंडर आहे जे समाज कल्याणच्या विशेषकर मुलांसाठी ज्याच्यावर पैसे खर्च करण्याची आवश्यकता आहे ते ठेकेदारांवर कसे किती कोट्यवधी रुपये खर्च करत आहे याच्यातून स्पष्ट होतो। मला असं वाटतं की जितके पैसे ते मुलांवर खर्च करत नाही आहे ते समाजांच्या मुलींवर खर्च करत नाही आहे जे हॉस्टेलमध्ये राहणारे आहे त्याच्यापेक्षा किती जास्त पैसे ते फक्त ठेकेदारांवर खर्च करत आहे। आपण जे मेजर मुद्दा जे होता ते त्यांनी काढलेला आहे पण जे जेवणाचा जे मुद्दा आहे त्या जेवणामध्ये कशा प्रकारचे 1700 कोटी रुपयेचा एक वेगळा टेंडर काढण्यात आलं। पहिले काय व्हायचं की जे महिला बचत गट असते स्वयंसेवी संस्था होती ते लोकल लेवलवर जिल्हा स्तरावर ते टेंडर घ्यायचे खाना पुरवण्याचा म्हणजे महिला एकत्र यायचे आणि ते टेंडर घेऊन ते हॉस्टेल्समध्ये खाना पुरवण्याचं काम करायचं। आणि जेव्हा हे टेंडर देण्यात आलं होतं जिल्हा स्तरावर तर त्याच्यामध्ये एक अट टाकण्यात आली होती की तुम्ही सब कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही म्हणजे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहे त्यांनी स्वतः चालवायला पाहिजे। पण आता त्यांना जास्त पैसे मिळत नाही होते म्हणून त्यांनी महाराष्ट्र स्तरावर जेवणाचाही कॉन्ट्रॅक्ट टेंडर त्यांनी काढलं आणि त्यामध्ये ही अट काढण्यात आलेली आहे। म्हणजे आता ते BVG ने घेतला असेल किंवा ते क्रिस्टलने घेतला असेल किंवा तिसरी जे कंपनी आहे त्यांनी घेतला असेल तर त्यांना हे अट काढण्यात आलेली आहे की तुम्ही तुमच्या लेवलवर हे सब कॉन्ट्रॅक्ट देऊ शकता। म्हणजे ज्या ओल्ड रेटने जे लोक काम करत होते ते 3 कंपनीज आहे ब्रिस्क आणि क्रिस्टल आणि BVG तर हे अट काढण्यात आलेली आहे। आता जे लोक ओल्ड रेटने काम करत होते तेच आजही ते काम करत आहे ओल्ड रेट प्रमाणे आणि घरी बसून काही न करता या लोकांना महिन्याला 6 कोटी रुपयाचा प्रॉफिट मिळत आहे। 6 कोटी रुपये अशा प्रकारचा हे टेंडर काढण्यात आलेला आहे। म्हणजे एका जेव्हा टेंडर काढण्यात येतं तर त्याच्यानंतर मोठा टेंडर असल्यानंतर ते एक प्री बिड मीटिंग असतं की आपण 10 लोक इंटरेस्टेड आहे ते टेंडर घेण्यामध्ये तर प्री बिड मीटिंग कॉल करतं ते डिपार्टमेंट त्यांचे इंजिनियर्स ऑफिसर्स सगळं बसतं आणि चर्चा करतं। मग लोक सांगतात की साहेब 30 जिल्ह्यामध्ये तुम्ही हे सांगितलेले आहे की 30 जिल्ह्यामध्ये तुमचा अनुभव असायला पाहिजे तर 30 जिल्ह्यामध्ये नाही माझ्याकडे 20 जिल्ह्याचा एक्सपिरियन्स आहे। मग 300 कोटी रुपयाचं तुम्हाला वार्षिक उलाढाल असायला पाहिजे। मग ते म्हणतं की नाही माझ्याकडे 200 कोटीचा आहे वार्षिक उलाढाल। मग जेव्हा त्यांनी हे प्री बिड मीटिंग केली आणि त्यांना असं कळलं की 1-2 असे एजन्सीज आलेले आहे की ज्यांचा हे अनुभव आणि जे अटी आहे ते फिट होतात मग ते पुन्हा येतील आणि त्यांना टेंडर मिळू शकतं। मग ते त्यांनी कॉरिजंडम काढलं म्हणजे कॉरिजंडम नंतर त्यांनी काय केलं की जिथे 30 जिल्ह्यांचा एक्सपिरियन्स पाहिजे होता तर त्यांनी कॉरिजंडम मध्ये हे सांगितलं की 35 डिस्ट्रिक्टचा 35 डिस्ट्रिक्टचा एक्सपिरियन्स
आम्हाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करणारा ठेकेदार पाहिजे. कोण करत होते? हे BVG करत होते, क्रिस्टल करत होती, आणि तिसरी जी कंपनी आहे ब्रिस्क करत होती, ब्रिस्क स्मार्ट. मग इनिशियली त्यांनी काय केलं होतं की 100 कोटी रुपयाचा उलाढाल आपले हे पाहिजे वार्षिक टर्नओव्हर. जेव्हा त्यांना कळलं की 2-3 एजन्सीज अजून असे आलेले आहे की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 100 कोटी आहे, मग त्यांनी काय केलं की 300 कोटीचे हे पाहिजे. मग हे तिन्ही कंपनीज जे आहे ना त्यांचं वार्षिक उलाढाल जे आहे ते 300 कोटी रुपयाचा वरचा आहे. मग फक्त कशा प्रकारे रिंग करण्यात आलेलं आहे. आणि मला आता सांगा की ज्या प्रकारे या महानगरपालिकामध्ये महाराणाला जशी छूट देण्यात आली होती महाराणा एजन्सीजला की तू किती तुला खायचं आहे खा, आम्हाला पॅकेट द्या, तर तसाच प्रकारे या समाज कल्याण विभागामध्ये या 3 एजन्सीसाठी फक्त टेंडरमध्ये हे सांगण्यात आलं होतं की एस्टिमेट अमाऊंटच नाही आहे टेंडरमध्ये की 2000 टेंडर आहे का, 1000 कोटीचा आहे का, 500 कोटीचा आहे का, 200 कोटी, काही नाही. फक्त ठेकेदारांना हे सांगण्यात आलं होतं की तुम्ही सर्व्हिस चार्जेस किती घेणार. सर्व्हिस चार्जेसच्या आधारावर हे टेंडर देण्यात आलं. 10 लोकांनी बिड भरलं, 3 लोक क्वालिफाय झाले. ते 3 लोक कोणते? ते 2013 पासून जे काम करत आहे हेच 3 लोक क्वालिफाय झाले त्याच्यामध्ये. आणि तिघांची हे योगायोग आहे का याचं उत्तर द्यावं की तिघांनीही जे आपला सर्व्हिस चार्ज दाखवलेला आहे 19.5%, 19.5% चा अर्थ काय होतं की जेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सांगितलेलं आहे त्याचे GRs आहे, रूल आहे की तुम्ही 3.5% ते 7% मॅक्सिमम, 7% पेक्षा जास्त घेऊ शकत नाही. तर 19.5 हे तिघांनी आपण हे टाकलं की आम्ही सर्व्हिस चार्ज 19.5% घेणार आहे आणि त्या आधारावर हे त्यांना देण्यात आलेलं आहे. आणि याच्यातून हे स्पष्ट होतं एक एजन्सी कुणाची आहे तर भारतीय जनता पार्टीचे आमदार, मोठे नेते, मुख्यमंत्र्यांचे जवळचे प्रसाद लाड साहेबांची आहे. दुसरी एजन्सी इतक्या मोठ्या माणसाची आहे की ज्याला एका मोठ्या चॅनलमध्ये 9 o'clock मध्ये त्याला चर्चासाठी 1 तासाची चर्चा घडवण्यात आली होती की किती हजार लोकांना हे माणूस आपल्याला हे रोजगार देत आहे. या 2013 पासून ते 2025 पर्यंत या एजन्सीजने किती लोकांचा PF भरलेला आहे, किती लोकांना ग्रॅच्युटी दिलेली आहे, ॲक्सिडेंट इन्शुरन्स कव्हर दिलेला आहे नाही दिलेला आहे, याच्या बाबतीत कोणीही विचार केला नाही. आणि इंटरेस्टिंग भाग म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट यांना पाहिजे होतं. तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमध्ये समाज कल्याण विभाग हे तुम्हाला देऊ शकतं की माझ्याकडे यांनी 250 सिक्युरिटी गार्ड्स दिले, 50 कुक्स दिले, 10 गार्डनर्स दिले आणि त्यांचं काम व्यवस्थित होता, चांगलं होतं, हे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. समाज कल्याण विभागने त्यांचं जे चार्टर्ड अकाउंटंट जशा प्रकारे हे देतो की त्यांचं बॅलन्स शीट काय आहे, समाज कल्याण विभागाला काहीही माहीत नाही. त्यांच्या एक्सपिरियन्समध्ये मला वाटतं की देशामध्ये कोणत्याही डिपार्टमेंट त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंटच्या एक्सपिरियन्स त्यांनी एकच पत्रामध्ये लिहिला की म्हणजे जास्त हे करायचं नाही, 2 पानामध्ये आपण त्यांचं किती चांगलं काम करत आहे, किती पैसे आपण दिलेले आहे, त्यांचा फायनान्शियल स्टेटमेंट काय आहे. म्हणजे एक कंपनीचा तुम्ही 1 वर्षाचा बिल बघितलं तर काय आहे 85 crores, 74,37,000. म्हणजे एक वर्षाचा त्यांचं जे उलाढाल त्यांनी फक्त एका सेगमेंटमध्ये दिलेलं आहे की जशा प्रकारे समजा सिक्युरिटी गार्ड्स प्रोव्हाइड करण्यासाठी.